संग्रामपूर तालुक्यात अवैध गोवंश तस्करी प्रकरणी कठोर कारवाईची मागणी. संग्रामपूर तालुक्यातील तामगाव व सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गोवंश तस्करी, कत्तल व गोमांस विक्रीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत विविध हिंदू संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार व तामगाव ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. ॲडव्होकेट अमोल अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाज संग्रामपूर तालुका यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तालुक्यातील काही गावांमध्ये गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करून कत्तल केली जात असून मोटारसायकल व इतर वाहनांद्वारे गोमांसाची खुलेआम विक्री होत आहे. या प्रकरणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संघटनांनी प्रशासनाकडे महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 2015 अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अवैध कत्तलखाने तत्काळ बंद करणे, गोवंश तस्करी व मांस वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करणे, पोलीस, महसूल व पशुसंवर्धन विभागाचे संयुक्त विशेष पथक स्थापन करून नियमित धाडी टाकणे अशा उपाययोजना त्वरित राबवाव्यात असे निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे, संग्रामपूर. सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सर्व विविध हिंदुत्वादी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व हिंदू संघटना आज संग्रामपूरच्या माननीय तहसीलदार साहेब, ठाणेदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. मागच्या 1 महिन्यापासून संग्रामपूरमध्ये शेतकरी बांधवांचं गोधन हे शेतामधून चोरी झालेलं आहे. तसेच मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशाची अवैध हत्या ही निर्दयतेपणे आणि खुलेआम सुरू आहे. आतापर्यंत बजरंग दलाने आणि सकल हिंदू समाजाने 4-5 वेळा निवेदन देऊन सुद्धा इथले ठाणेदार साहेब, तहसीलदार साहेब यांनी कोणतीच कारवाई अद्यापपर्यंत केलेली नाही. 25 तारखेला कोलदमध्ये आणि वळगाव वानमध्ये घटना घडली की त्या भागातील एक समाजकंटक, जिहादी मानसिकतेचा विकृत व्यक्ती हा त्या भागामधून गोवंशाचं मांस घेऊन जात असताना काही हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी त्याला तिथं अडवल्यानंतर त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे. आणि या व्हिडिओला काही न्यूज चॅनलनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाव दिलेला की बाबा बजरंग दलच्या कार्यकर्त्याला कशा प्रकारे धमकी दिली. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गोमातेला राजमातेचा दर्जा दिलेला आहे. आणि महाराष्ट्र गोहत्या प्रतिबंधक कायदा 2015 ची अंमलबजावणी ही कडकपणे झाली पाहिजे, परंतु कुठेही ती होताना दिसत नाही आहे. एवढंच नाही आहे, ज्या कसाईंनी कार्यकर्त्यांना खुलेआम धमकी दिली, ज्या कसाईंनी खुलेआम सांगितलं की आता मी अवजार घेऊन फिरेन आणि माझ्या मदत आला तर मी त्याच्यावर कुठेतरी हल्ला करीन, एवढी मोठी धमकी दिल्यानंतर सुद्धा त्याच्यावर फक्त NC दाखल होते. आणि हेच नाही तर काही विकृत व्यक्ती गोहत्या प्रतिबंधक कायदा महाराष्ट्रामध्ये लागू असताना अशा व्यक्तीचा सत्कार करतात. या लोकांवर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा जिहादी मानसिकतेने पिछाडलेल्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. म्हणून संग्रामपूर तालुक्यातल्या 70च्या 70 गावामध्ये प्रत्येक तहसीलवर, प्रत्येक ग्रामपंचायतवर निवेदन दिलेलं आहे, प्रत्येक ग्रामसेवकाला निवेदन दिलेलं आहे, प्रत्येक पोलीस पाटलाला निवेदन दिलेलं आहे. आणि तेच आज आपण इथलं ठाणेदार साहेब आणि आपले तहसीलदार साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की आपण याच्यावर जर कठोर कारवाई नाही केली तर सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या 15 दिवसामध्ये संग्रामपूर तालुक्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आणि सर्व हिंदू समाज याच्या वतीने मोठा भव्य मोर्चा काढण्यात येईल. या जिहादी मानसिकतेला जर वेळेवर ठेचलं नाही तर या गोवंशत्याची खुलेआम कुठेतरी कत्तल करतील, अवैध कत्तलखाने सुरू करतील आणि कत्तलीच्या माध्यमातून काही लोकांना समोर करून आपसामध्ये कशा पद्धतीनं वैमनस्य निर्माण होईल असा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न या जिहादी मानसिकतेच्या कसांकडून सुरू आहे. माझी सर्वांना विनंती आहे, इथं आलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे आणि शांततेचं आव्हान आहे की आपण सर्वांनी कुठेही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण न होता शांततेने हा आपलं आंदोलन आपण सरकार दरबारी मांडू. आणि जर शांततेच्या मार्गाने होत नसेल या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तशाच तसं उत्तर देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं सुद्धा आव्हान करतो. थांबतो. जय श्रीराम.